हॅलो, आज मी तुमच्यासोबत माझ्या पनीरच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहे आणि पनीरसुद्धा मी घरीच बनवते. कारण माझ्याकडे आहे नेस्ताशियाचं पनीर मोल्ड. हे वापरायला खूप कन्व्हिनियंट आहे. पनीर परफेक्टली यामध्ये सेट होतं. यामुळे फ्रेश, प्रिझर्व्हेटिव्ह फ्री आणि होममेड पनीर बनवता येतं. टेक्स्चर पण रेसिपीनुसार तुम्हाला कस्टमाइज करता येतं. आणि चॉपिंगसाठी मी वापरणार आहे हे नेस्ताशियाचं चॉपिंग बोर्ड. हे प्लास्टिक आणि वुडनपेक्षा मला जास्त हायजेनिक वाटते. या बोर्डचा सरफेस नॉन पोरोस असल्यामुळे मॉइश्चर, स्मेल, बॅक्टेरिया आत जात नाहीत. प्लस यातून मायक्रोप्लास्टिक फूडमध्ये जात नाहीत आणि क्लीन करायला सुद्धा खूप इझी आहे. आणि आता भाजी बनवण्यासाठी मी वापरत आहे ही नेस्ताशियाची हनीकोम कढई. ऑनेस्टली सांगायचं तर या कढईमुळे माझा कुकिंग एक्सपिरियन्स खूप स्मूथ झालेला आहे. पहिल्यांदा कढईमध्ये तेल टाकलं, त्यानंतर जिरं, मोहरी आणि लसूण अद्रकचा पेस्ट टाकला, त्यानंतर कांदा, टमाटर आणि काजूचा पेस्ट टाकला आणि त्यानंतर छान त्याला होऊ दिलं. नंतर त्यात सगळे मसाले आणि मीठ टाकलं, त्यानंतर पाणी आणि पनीर टाकून आपली आता पनीरची भाजी रेडी आहे. या कढईमध्ये ऑइल कमी लागतं आणि हीट इव्हनली डिस्ट्रीब्यूट होतं आणि ही ट्रायप्लाय टेक्नॉलॉजीनी बनलेली आहे आणि इंडक्शनवर सुद्धा चालते. प्रॉडक्ट्स मी टॅग केलेले आहेत. बाय.